HM घाटमाता 9. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत कोट्यवधीची मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही चोरी जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जात आहे. आटपाडी तालुक्यातील झरे गावात स्टँड परिसरात असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत काल मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर ही बँक कार्यरत आहे. चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूच्या खिडकीचे गज कापून बँकेत प्रवेश केला आणि गॅस कटरच्या साहाय्याने स्ट्रॉंग रूममधील 22 लॉकर फोडले. या लॉकरमध्ये ग्राहकांनी ठेवलेले सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सकाळी बँकेचे कर्मचारी शाखेत आल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि तात्काळ वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. चोरी करताना चोरट्यांनी पूर्ण खबरदारी घेतल्याचे दिसून आले आहे. हातमोजे वापरून चोरी करण्यात आली. तसेच बँकेत प्रवेश करतानाच CCTV कॅमेरे बंद करून DVR ही चोरट्यांनी सोबत नेला आहे. या घटनेनंतर बँकेच्या ग्राहकांनी शाखेत मोठी गर्दी केली. तुटलेल्या लॉकरच्या मालकांना बोलवून चोरीस गेलेल्या दागिन्यांचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने हालचाली करत ठसेतज्ञ, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला पाचारण करून तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनास्थळी आमदार गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरीची व्याप्ती पाहता सुमारे 7 किलो सोनं, 20 किलो चांदी आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लॉकर चोरीमुळे बँकेची भरपाई धोरण काय आहे याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. आटपाडी तालुक्यातील या धक्कादायक चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. HM घाटमाता 9.